आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखतो व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच वंश धर्म जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू। एका मताचं मूल्य काय असतं, महत्व काय असतं, त्याची किंमत काय असते हे स्वामींनी या ठिकाणी सांगितलं। आणि लोकशाहीमध्ये मतदान हा लोकशाहीचा गाभा आहे। जे राज्यशाही गेले, भारत देश 1947 स्वतंत्र झाला आणि 1952 पूर्ण देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली। आता ती पहिली जी सार्वत्रिक निवडणूक झाली देशामध्ये, त्याच्यामध्ये लोकांनी प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला होता, कारण पूर्ण स्वातंत्र्य मिळालं होतं आणि स्वातंत्र्याचं मूल्य काय आहे ते त्या लोकांना माहिती होतं। स्वातंत्र्याची किंमत काय आहे हे विशेषतः त्या 1952 जे मतदान झालं तर त्यावेळी त्या लोकांना जाणवलं आणि त्यामध्ये प्रचंड उत्साहाने लोकांनी सहभाग घेतला। आपल्या लोकांचं सरकार जे 150 वर्ष विरोधाने राज्य केलं त्यावेळी जे आनंदी अत्याचार होत होते, अन्याय होत होता, गुलामगिरी होती, तर ती गुलामगिरी तोडण्याचं काम, ती गुलामगिरी फेकून देण्याचं काम त्यांना स्वातंत्र्याने केलं। आणि आपल्या सर्व घटनाकारांनी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानी त्यांनी लोकांना मतदानाचा अधिकार दिला आणि मतदानामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मतदानाची टक्केवारी वाढवावी। कारण लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये मतदान याच्यामध्ये सर्व सवाल करतात, सवाल सर्व जातीय नेता असेल तो निवडून दिला जाईल। त्या अनुषंगानं मी प्रशासनाच्या वतीनं आपल्याला आवाहन करतो की आपण आणि आपल्या परिसरातील 100% मतदार आहेत ते मतदान करतील। 30 तारखेला जी काय महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपण मतदान करावं हे असे आपल्याला आवाहन